नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंतच्या सर्व नसा मोकळा करणारा अत्यंत प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर टाचदुखीची समस्या असेल तर टाचदुखीची समस्या सुद्धा पूर्णपणे निघून जाईल आणि विशेषतः पायामध्ये जर तुमच्या मसल्स क्रॅम्प येत असतील, बऱ्याच जणांना ही समस्या जाणवते, टिचा भरला असं म्हणतात त्याला. पायातला स्नायू अचानक अटकतो आणि मग आपल्याला हालता येत नाही, कमरेमध्ये ही समस्या जाणवते. तर अशा प्रकारची कुठलीही समस्या तुम्हाला परत जाणवणार नाही, कारण याने मसलमध्ये तुमच्या एक प्रकारचा रिलॅक्सपणा येतो आणि त्यामुळे मसल क्रॅम्पची समस्या तुम्हाला जाणवत नाही. एवढंच नाही तर तुमच्या शरीरामधली सर्व उष्णता पायामधून पूर्णपणे निघून जाईल. उष्णतेचा कोणताही त्रास तुम्हाला परत राहणार नाही. उष्णता शरीरामधून पूर्णपणे निघून जाईल. पायाला खूप घाम येणं किंवा इतर उष्णतेचे त्रास असतील, जसे की लगीमध्ये जळजळ होणं, उष्णतेमुळे डोळे लाल होणं, अशा प्रकारचे उष्णतेचे सर्व त्रास तुमचे पूर्णपणे निघून जातील. उष्णतेचा कोणताही त्रास तुम्हाला पुन्हा कधी होणार नाही. तळपायाला सुद्धा तुमच्या कधी घाम येणार नाही. अशा पद्धतीचा हा अत्यंत जबरदस्त आयुर्वेदिक उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2 घटक लागतात, जे सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतात. फक्त सांगितलेल्या पद्धतीनं हा उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की 2 ग्लास पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक त्याच्यामध्ये टाकायचा आहे. हा जो तुम्हाला घटक दिसतो आहे हा आहे चिंच. चिंच हा आयुर्वेदामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर सूज असेल किंवा एखादी नस तुमची फुगलेली असेल तर ती पूर्ववत करण्याची गुणधर्म याच्या चिंचामध्ये असतात. त्याचबरोबर या चिंचामध्ये रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम ही चिंच करते. तर अशी चिंच आपल्याला टाकायची, साधारणतः 20 ते 30 ग्रॅम चिंच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे. चांगल्या रीतीनं त्याला उकळून घ्यायचं आहे. हे उकळवत असताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. आपल्या घरामधलं जे नमक आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे. चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर एका पाटीमध्ये किंवा टपामध्ये आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे. आपल्या पायाला सहन होईल अशा पद्धतीनं कोमट पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे चिंचेचं पाणी ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाय बुडवायचे आहेत. परंतु पाय बुडवण्याच्या आधी आपल्याला आपल्या पायाची, आपल्या घरामध्ये जे कोकोनट ऑइल असेल, खोबरेल तेल असेल, त्याने हलक्या हाताने मालिश करायची. आपल्या तळपायाला आणि पायाला हे खोबरेल तेल लावायचं आहे. या खोबरेल तेलाचं आणि त्या चिंचाच्या पाण्याचं एक चांगल्या रीतीनं इफेक्ट आपल्या पायावर होतो. पायाची सूज पूर्णपणे निघून जाते. पाय बुडवल्याबरोबर तुम्हाला तुमच्या पायाच्या नसा पूर्णपणे मोकळ्या झालेल्या जाणवतील. टाचदुखी तुमची पूर्णपणे याने निघून जाईल. उष्णता तुमच्या शरीरामध्ये किती असेल तरी ती उष्णता पूर्णपणे याने निघून जाते. उष्णतेचा कुठलाही त्रास तुम्हाला राहत नाही. किती वेळ ठेवायचे तर साधारणतः 10 ते 15 मिनिटं आपल्याला त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवायचे आहेत. त्या पायाला आपण जे तेल लावलेलं आहे ते पूर्णपणे निघून जातं तेल आपल्या पायाचं. या पाण्यामध्ये पाय बुडवल्यानंतर पायाला एकदम रिलॅक्स वाटतं. पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंतच्या सर्व नसा याने मोकळ्या होतात आणि कुठल्याही वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता. सलग 5 ते 7 दिवस हा उपाय करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.